कुणी एमपीएससी देतं, कुणी यूपीएससी देतं, कुणी बँकिंग देतं. त्या स्पर्धा परीक्षा करत असताना, अधिकारी घडत असताना मनावरचा ताणही कसा कसा वाढत जातो. मग मुळात आम्हाला कधी कधी असं वाटायला लागतं की स्पर्धा परीक्षा सोडून द्या. कधी कधी नैराश्य येतं. मग अशा वेळी आमच्या मनामध्ये निर्माण झालेले प्रश्न कसे दूर करायचे, मग आमच्या मनामध्ये आलेले प्रश्न कधी आम्हालाच कळत नाही. मग आमची परिस्थिती कशी होऊन जाते. मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा. मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा. स्वप्नातील तो पदर धुक्याचा हातास कसा लागावा. मन काळोखाची गुंफा, मन तेजाचं राहुल, मन सैतानाचा हात, मन दैवाचं पाऊल. दुबळ्या गळत्या झोळी हा सूर्य कसा झेलावा. आणि मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा. अशी परिस्थिती आमच्या मनातली होते. पण या मनातूनच आवडण्यासाठी सुमित हुरकुटकर सरांसाठी प्रशिक्षक आम्हाला विद्यार्थ्यांना लागतात आणि हे आमचं आम्हाला भाग्य वाटायला लागते. कारण सुमित सरांचा परिचय द्यायचा झाला म्हणजे वर्धा येथे त्यांची उडान फाउंडेशन ही एक एज्युकेशन अकॅडमी आहे. आणि या अकॅडमी मार्फत ते सेमिनार, गेस्ट लेक्चर आणि त्याचबरोबर ट्रेनिंग वर्कशॉप आयोजित करून अशाच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आणि मोठमोठे अधिकारी घडवण्याचं एक काम त्यांच्या हातून होत असतं. अशाच या सरांना मी पुन्हा एकदा मंचावर आमंत्रित करते. सुमित हुरकुटकर सर, जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं. Are you all excited? किती लोक होते लास्ट टाइम? ओके, वाट पाहत होते का बरं? आवडला? तुमच्यापेक्षा माझ्या बायकोला मी आवडतो. वाट पाहत होते. मलाही फार छान वाटतं जेव्हा लोक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या कामासाठी माझी वाट बघत असतात आणि आपली फार बरेच काळ लोक वाट बघत असतात. फार छान वाटतं ना लोक वाट बघतात तेव्हा. कारण ते म्हणतात ना, वाट पाहणाऱ्यांपेक्षा वाट लावणारे फार असतात. वाट पाहणाऱ्यांपेक्षा वाट लावणारे फार असतात. जमिनीवरती उभं राहून आकाशाला हात लावणारे फार असतात. भरभरून असते दुःख सगळ्यांच्याच आयुष्यात, कारण सुख देणारा एक आणि दुःख देणारे चार असतात. Myself, Sumit Urkudkar, and I am a motivational speaker, career counselor and a trainer. जवळपास 84 विषयांमध्ये मी बोलत असतो आणि आतापर्यंत हजारो सेशन्स माझे झालेले आहेत. अवघ्या महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्या बाहेर सुद्धा मी या कार्यक्रमासाठी जात असतो. विषय भरपूर आहे मित्रांनो, वेळ कमी आहे आणि कमीत कमी वेळामध्ये मला भरपूरसं काही तुम्हाला आज इथे सांगायचं आहे. आजचं हे सेशन, हे माझं कमिटमेंट आहे, आजचं हे सेशन जर तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात अप्रतिम सेशन मधलं एक नाही बनवलं ना, आई शपथ सोडून दिले. अशी आहे की दोन पक्षी आकाशात उडत असतात. एक जेट मधातून जोरात जातो. पहिला पक्षी दुसऱ्याला म्हणतो, यार हा काय आहे, दिसतो आपल्यासारखा पण आपल्यापेक्षा एवढा फास्ट का. तर दुसरा म्हणतो, काही एवढं आहे नाही, त्याच्या शेपटी लाग लागली. ज्या दिवशी तुझ्या शेपटीला आग लागेल ना, तुझं तू पण असं निघून जातील. तर मित्रांनो, शेपटीला आग म्हणजे काळजाला आग लागली पाहिजे. शेपटी शोधत बसू नका, कुठे नाहीये ती शेपटी, ही इथं असते. इथं आग लागली पाहिजे अंतःकरणामध्ये की आपण काय करतोय, का करतोय आणि ते कसं करायचंय याची माहिती आपल्याला असायला हवी, जिद्द असायला हवी आपल्यामध्ये, ते डेअरिंग असायला हवं. ह्याच मुद्द्याला आपण सर्व काही बोलणार आहे. एमपीएससी काय, यूपीएससी काय, ह्या रिलेटेड भरपूर लोकांनी तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे. प्रिपरेशन कशी करायची सगळं झालेलं आहे. माझा विषय हा आहे की तुम्ही आणि तुमची पोस्ट या मधात येणाऱ्या ज्या सगळ्या अडचणी, सगळे स्पीड ब्रेकर्स आहेत, यावर आपण कशी मात करायची असते. तुमची जी प्रश्न असतात बरेचदा त्यावर प्रॉपर उत्तर मिळत नाही. सगळे म्हणतात अभ्यास कर. आई वडील सकाळी उठतात, एक कॅसेट वाजवतात, 2 गाणे त्याच्यात वाजतात. एक म्हणजे अभ्यास करणं पोट्या, आणि दुसरी म्हणजे आम्ही किती महान होतो, आमच्याकडे सायकल नव्हती, आमच्याकडे चप्पल नव्हती, एवढी चांगली शाळा नव्हती, एवढं सगळं पुढे भेटून राहिलं. पण ते सांगताना हे थोडंसं एक विसरून जातात की हे सगळं बरोबर आहे, पण तो काळ वेगळा होता, हा काळ वेगळा आहे. अर्जुनाचं आपल्याला उदाहरण दिले जाते की तो अर्जुन बघ काय फोकस केलं त्यांनी, काय कॉन्सन्ट्रेशन, अरे एक्सेप्टेबल आहे. अर्जुनाची वेळ वेगळी होती. आज अर्जुन धनुष्यबाण घेऊन होता. हा गुरुजी मारू, हा काय दिसते पहिले हे सांग. गुरुजी पक्षी, बरं अजून गुरुजी फक्त डोळ्यात दिसत आहे, हा मारू, हा मार. 1 मिनिट गुरुजी, असं झालंय का? आणि आपल्या पुढं इंटरनेट, 3G 4G पार्लेजी काय नाहीये. हा 100 चॅनल पाहणारी आपण पिढी आहे. डिस्ट्रॅक्शन किती राहणार, आणि या सगळ्या डिस्ट्रॅक्शन्सला घेऊन यश मिळवणं कठीण नाहीये, सोपं आहे. फक्त प्रॉब्लेम ही आहे की आपल्याला या समस्यांना समजून घ्यावं लागेल, याच्या मुळात जावं लागेल आणि त्या प्रत्येक समस्येला समजून आपल्याला त्याला तोंड द्यावं लागेल. पाठ नाही लपवायची. एक छोटीशी स्टोरी पासून सुरुवात करतो, ज्याचं अर्धवट काही तुम्हाला माहिती आहे, अर्धवट मी कंप्लीट करतोय आज.
स्टोरी ही कोणत्या सचिन तेंडुलकर, धीरूभाई अंबानी, बिल गेट किंवा कुठलीही तशी नाही आहे. ही स्टोरी आहे एका साधारण माणसाची. एक साधारण विद्यार्थी तुमच्यासारखा 10वी पास झाला आणि डिसाईड केलं यार इंजिनिअरिंग करायचं. एक मित्र पुन्हा भेटला, तो म्हणे मला पण इंजिनिअरिंग करायचंय. दोघं भेटले, यार म्हणे मिळून इंजिनिअरिंग करू, जॉब करू किंवा मग कुठेतरी बिझनेस करू. दोघांनी स्वप्न ठरवलं. तुमच्यासारखी जिद्द, तुमच्यासारखा प्रयत्न ते आपल्या जीवनामध्ये काहीतरी मिळवण्याचं करायचे. दोघांनी ठरवलं की काहीतरी करायचंय. 11वीला ऍडमिशन घेतली. पहिला जो होता त्यांनी 11वीला ऍडमिशन घेतली, 12वी केलं सायन्स मध्ये, ग्रॅज्युएशन झालं इंजिनिअरिंग मध्ये आणि एका चांगल्या पोस्टला लागला. ही वास्तविक घटना आहे, ती मी स्वतः जवळून बघितली. पण जो दुसरा होता त्याच्यासोबत काहीतरी संघर्ष घडत गेले, काहीतरी कंडिशन्स अशा आल्या, काहीतरी अडचणी अशा आल्या ज्या तुमच्या सुद्धा जीवनात येतात. अडचणी म्हणजे अशा, 11वीला ऍडमिशन घेतली, 11वीला ऍडमिशन घेतली, पहिली युनिट टेस्ट आली, फेल झाला. त्याला एक गोष्ट समजत नव्हती, का होत आहे, प्रॉब्लेम का होत आहे, समजत का नाही आहे. मग नंतर त्याला कळलं की यार आपला प्रॉब्लेम हा आहे की एसएससी मध्ये आपण लास्ट बेंचला बसून, एसएससी मध्ये आपण लास्ट बेंचला बसून ब्लॅकबोर्डवर वाचू शकत होतो आणि आता पहिल्या बेंचवर बसून सुद्धा ब्लॅकबोर्डवर दिसत नाही. त्याला वाटलं की यार आपण बहाणे तर नाही देत आहे, तरी प्रयत्न केले पण नाही. सेकंड युनिट टेस्ट फेल. टीचरला सांगितलं बहाणे देत आहे म्हणे, घरच्यांना सांगितलं बहाणे देत आहे म्हणे. थर्ड युनिट टेस्ट फेल. सिरियस घेतलं घरच्यांनी, आय स्पेशलिस्ट कडे नेलं. आय स्पेशलिस्ट कडे नेलं तेव्हा कळलं की याच्या दोन्ही डोळ्याचा रेटिना जो आहे हा डॅमेज आहे. हा लहानपणापासून डॅमेज आहे, हा रेटिना लहानपणापासून डॅमेज आहे. पण जसा मनुष्य ग्रो करतो तसा तो डॅमेज सुद्धा ग्रो झालेला आहे. हा ऑब्जेक्ट बघू शकतो पण रीड करू शकणार नाही, पुस्तक वाचू शकणार नाही. सगळी स्वप्न, सगळ्या इच्छा, सगळ्या अपेक्षा, सगळ्या आकांक्षा सगळ्या मातीत मिळल्या, सगळ्या मातीत मिळल्या. धीर देणारा कोणीच नाही. एक ते म्हणजे त्याच्या सोबतचे. धीर द्यायला लागले. मित्रांनो, कुठल्याही व्यक्तीच्या जीवनात जर त्याला यश करायचं, कुठल्याही 3 गोष्टी फार महत्वाच्या असतात असं म्हटलं जातं. मी बिलीव्ह करत नाही, असं म्हटलं जातं. एक एज्युकेशन, सेकंड पैसा आणि थर्ड फॅमिली सपोर्ट. या 3 गोष्टीच्या बेसवर कुठल्याही व्यक्ती सक्सेस करू शकतो असं आपल्या समाजात म्हटलं जातं. झालं असं की त्याची सगळी स्वप्न चूर झाली. इंजिनिअरिंग करू शकत नाही, म्हणून आता काय करायचं, त्याला धीर दिला. मित्रांनी सगळ्यांनी धीर दिला की नाही यार होईल काहीतरी, दुसरं काही करू. नाही जॉब करू शकत आहे तर बिझनेस करू. म्हणून छोटी मोठी कामं करायला लागला. छोटी मोठी कामं करून पैसे गोळा करायला लागले की एक दिवस पैसे गोळा होतील आणि एक चांगला बिझनेस उभारू. तो बिझनेस उभारू म्हणून हे सगळे प्रयत्न त्याचे चालू लागले. संघर्ष अजून बाकी होता मित्रांनो. त्याचे वडील जे त्याचा आधार होते ते गेले. संघर्ष सुरू झाला. त्यांनी तिथेही थांबला नाही, पण त्याच्यानंतर त्याचे वडील गेले. त्यानंतर आलेला जो पैसा होता तो पैसा इन्व्हेस्ट करून मित्रांसोबत एक मोठं रेस्टॉरंट उघडलं त्यांनी. 3 वर्ष, जवळपास 2.5 वर्ष 3 वर्ष त्याचं रेस्टॉरंट चाललं आणि ते सुद्धा डुबलं. 15 लाख तर डुबलेच, वरून 4 लाख रुपयाचं त्याच्यावर कर्ज झालं. तरी तो खचला नाही. खचत होता पण पुढे आई दिसायची, भाऊ दिसायचा, बहीण दिसायची, समाज दिसायचा आणि समाजाला काहीतरी उदाहरण द्यायचं हे नेहमी तो बोलायचा. काहीतरी घडून आणायचं स्वतःला नेहमी तो बोलायचा. झाला असा संघर्ष पुन्हा केला, पुन्हा काहीतरी काम करायला लागला. त्याला वाटलं चला यार काहीतरी बेस्ट होईल. कसं बसं इकडून तिकडून पैसे घेऊन काहीतरी प्लॉट वगैरे होतं ते विकवाक करून सगळं कसं तरी बहिणीचं लग्न केलं. असं वाटलं की यार चला परिवारात तरी खुशी आहे. नाही, गेला पैसा, गेला फॅमिली सपोर्ट, पण ह्या फॅमिलीमध्ये काहीतरी आनंद आहे नाही. एज्युकेशन तर काय झालं, लग्न करू बहिणीचं लग्न केलं आणि तिचं सुद्धा डिवोर्स पर्यंत आलं. हे कमीच होतं काय तर तिला टीबी सुद्धा झाला. वय 22-23. काय इमॅजिन करा एक असा मुलगा ज्याच्या डोळ्यासमोर कुठल्या एज्युकेशनचा सपोर्ट नाही, कुठला जॉबचा आधार नाही, फॅमिली सपोर्ट नाही. कारण फॅमिली आपली ऑलरेडी टेन्शन मध्ये. आई समजून सांगू शकत नाही कारण ती आपल्या चिंतेमध्ये. पैसा हा डुबलेला, कर्ज येणारे ते वेगळे, पुढचं फ्युचर काय हे कोणालाच माहित नाही. अशा सिच्युएशन मध्ये कुठलाही व्यक्ती काय निर्णय घेणार जरा विचारा. सगळे मार्ग बंद. जिथं दरवाजा उघडतो तिथला मार्ग बंद. एक संघर्ष आटपता तो दुसरा संघर्ष एंट्री करतो. सतत हे चाललं होतं, सतत. ती वेळ अशी होती, जगू की मरू अशी वेळ त्याच्यावर. काय करायला हवं? जनरली काय करतात? ऍज यू ऑल नो, जनरली सुसाईड करतात, नाहीतर मग ड्रिंक करून कुठेतरी आपलं निघून जातात, इन रिस्पॉन्सिबिलिटी घेतात. पण तरी मी तुमच्या समोर इथं उभा आहे. SSC पास आउट पर्सन 51.33%. इंग्लिश मध्ये त्याच्याची 35.
मी विचार नाही करत आहे, मला कोणी डिग्री नाही मागत. 84 विषयावर बोलतो, शिक्षकांना प्रशिक्षण देतो, बँक एम्प्लॉईजला ट्रेनिंग देतो, पोलीस डिपार्टमेंटला ट्रेनिंग देतो, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतो, वुमेन एम्पॉवरमेंटवर बोलतो, पॅरेंट बी अजून झालं नाही पण पॅरेंटिंगचे सेशन घेतो. वाटत असेल तर फेसबुक चेक करून घ्या. हे सगळं मी करतोय कोणाच्या भरोशावर? डिग्री नाही, एज्युकेशन नाही, फॅमिली सपोर्ट नाही, पैसा नाही, आनंद नावाची बॅग मध्ये पास्ट मध्ये कुठली गोष्ट नाही, तरी करतो. आणि इथं उभा आहे, सुसाईड नाही केलं, इनरिस्पॉन्सिबल नाही झालो, बहाणे नाही दिले. बहाणे होते माझ्याकडे, आपल्याकडे असतात. का बरं रे नापास नाही झाला? ते ना आमचे शिक्षक ना सर बरोबर शिकवतच नाही, असेच आहे मुद्दा. काँग्रेस नापास पण झाला, आमच्या शाळेत पाणी गळते, लेक्चर नाही बरोबर होत नाही. बरं ठीक, तू नापास पण झाला रे, ते आमच्याकडे ना आम्ही थोडंसं लोअर कास्ट आहे ना, आमच्याकडे जास्त शिकलेले लोक नसतात जनरली, आम्ही शिकत नाही म्हणून नापास. बरं, तू नापास पण झाला रे, ते काय झालं ना मला मित्र चांगले नाही भेटले. बरं, तू नापास पण झाला, कॉप्या नाही चालल्या. ऑल टाइम एक्सक्यूज, ऑल टाइम एव्हरी टाइम, प्रत्येक वेळेस एक्सक्यूज. उठून सुटून कोणावर तरी टाकायचं, कोणावर तरी फेकून द्यायचं. मी जिम्मेदारी घेणार नाही हे ठरवून ठेवलेलं आहे. मी नापास झालोय, मी रिस्पॉन्सिबल आहे, कारण मी अभ्यास नाही केला, कारण मी टवाळकी केला, खुर्चीपेक्षा आरचीकडे पाहत राहिलो. मी रिस्पॉन्सिबल या. कम ऑन. एक वेळ येईल की ज्यावेळेस तुम्हाला कळेल की नाही मी जिम्मेदार आहे, माझ्या यशासाठी पण माझ्या फेल्युअरसाठी पण. आजचं हे सेशन चांगलं झालं मी जिम्मेदार, वाईट झालं मी जिम्मेदार. कारण मी जिम्मेदारी जेव्हा घेतो तेव्हा माझं माइंड मला हे सांगते की नाही तू जिम्मेदारी घे, आणि जर तुझी चूक आहे तर शोध कुठे चुकलाय, शोधलंय, चालू आहे. या फील्डमध्ये मी का आलो? कारण माझ्याकडे एकही असा गाईड नव्हता जो मला हे सांगेल की या सगळ्या सिच्युएशन मधून बाहेर निघून मी माझं करिअर शोधू कुठे. ना एज्युकेशन ना पैसा, काय करू नेमकं हे सांगणार माझ्याकडे कोणी गाईड नव्हतं. म्हणून डिसाईड केलं की कदाचित असंख्य असे विद्यार्थी आहे ज्यांच्या जीवनामध्ये एक गाईडची गरज आहे, म्हणून तो गाईड बनण्याचा प्रयत्न करतो. आणि अजूनही चाललेला आणि थांबणार नाही. हे तेव्हापर्यंत थांबणार नाही जेव्हा हे शरीर प्राण नाही सोडणार, हे तेव्हापर्यंत थांबणार नाही. 250 सुसाईड केसेसवर रिसर्च फुकट नाही केलेली आहे. केली काय, का करतो, का जीव सोडतो, का नकारात्मक भूमिका तो घेतो, का निगेटिव्ह होतो, का त्याचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड जातो मातीत, आणि का तो सतत निगेटिव्ह विचार करतो, हेच विचार करत आलेला आहे. अभ्यास अजूनही चाललेला आहे. अभ्यास हा वाचून नाही पण ऐकून समजून चाललेला आहे. आम्ही आमची कानं बंद केली, आम्हाला ऐकायचंच नाही. आमचं ऍटिट्यूड कसं, आय एम व्हॉट आय एम, मी म्हणीन ते माझीच लाल. कारण काय ना, मी परफेक्ट आहे ना, मला गरज नाही कोणाचं ऐकायची. मला देवानीनं संडेच्या दिवशी बनवलेल्या फुरसतीत, आणि माझ्यासारखा ग्रेट माणूस कोणीच नाही. म्हणून तू सांगतो ते फालतू आहे, मी म्हणतो ते बरोबर. आणि हे ज्या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी आहे ना, सुमित सर स्टेजवर बोलतात, ह्या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी असतात. प्रॅक्टिकली काही नसते ना. प्रॅक्टिकली मी माझ्या लाईफ मध्ये केलेलं आहे, म्हणून आधीच बोललो. कुठल्या मोठ्या व्यक्तीचं उदाहरण नाही देतो मी, माझं उदाहरण देतो. विचार करा, मी हे स्टोरी तुम्हाला का सांगितली, जरा विचार करा. कारण माझ्यासारखा एक 10वी पास व्यक्ती विथ हँडिकॅप, आय एम हँडिकॅप, आय एक्सेप्ट इट, आय डोंट रिग्रेट, बट आय एम हँडिकॅप विथ माय आईज, नॉट माय ड्रीम, नॉट माय ड्रीम. लोक विचारांनी हँडिकॅप होतात, विचारांनी हँडिकॅप नाही व्हायचं. हात तुटला चालेल, पाय तुटला चालेल, सगळं काही झालं चालेल, पण विचारांनी हँडिकॅप नाही व्हायचं. विचार मात्र सुदृढ पाहिजे, हे लक्षात ठेवा. पण आमचं कसं आहे ना, आमचं सतत माझ्याकडनं होणार का? आपलं कसं आहे माहितीये का, काही करायच्या पहिलेच आम्ही निगेटिव्ह काय काय होऊ शकते प्लॅन करतो. मी करा, पण ते कसं करायचं तेही सांगणार मी. काही लोक असतात विचार करत नाही, डायरेक्ट घुसून जातात फील्डमध्ये काम करायचं. आमचं कसं आहे, किती खोल आहे, दगड किती, पाणी किती, पडलो गिळलो तर दवाखान्यात मी कसा पडून राहील, इथपर्यंत आम्ही निगेटिव्ह जातो. मला रक्त कोणी देईन, हा देईन का, इथपर्यंत आम्ही निगेटिव्ह. नाही झालं तर सर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देत आहे, पण नाही झालं तर सोडून द्या. नाहीच होणार आहे, कारण तू प्रयत्न करताय, नाही झालं तर. इमॅजिन करा, चला इमॅजिन करा, कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करताय किंवा कुठल्याही यशासाठी तुम्ही प्रयत्न करताय. इमॅजिन करा, एक साईड नाही झालं तर, हा चला काय काय होईल नाही झालं तर, वेळेचा लॉस होईल असं तुम्हाला वाटते, नाही तो नाही होत, कारण तुमच्याकडे एक अनुभव येतो. पैशाचा लॉस होईल, हा ठीक आहे, एक्सेप्टेबल आहे. आई वडिलांची स्वप्न तुटतील, एक्सेप्टेबल आहे. असं होणार नाही, तो चालला ना, त्याने कॉम्पिटिटिव्ह एक्झाम दिली होती पण नापास झाला, या फोटो पेपरात असं होते का? गोष्ट फक्त
विचार करता? एक विचार करता तुम्ही, नाही झालं तर ठीक आहे, नाही झालं तर मी तुम्हाला सांगितलं काय का होईल. पण दुसरी बाजू, कॉईनची दुसरी बाजू पलटा मित्रांनो, ती दुसरी बाजू सकारात्मक आहे. झालं तर हा विचार करा. मुलं म्हणतात सर निगेटिव्ह खूप होतं सर, सर नाही झालं तर असं वाटते. अबे नाही झालं तर असं वाटते, तर झालं तरी हा विचार कर ना. एका गोष्टीचा विचार करून करतो. अरे झालं तर काय, रिस्पेक्ट, पैसा, रॉयल, सगळं ते आजची खुर्ची घेऊन तुमच्या मागे धावेल. हिंमत पाहिजे आपल्याला, हिंमत. पळवाटा काढण्यासाठी भरपूर बहाणे आहे. आज इथे हा कार्यक्रम होणार आहे, हजारो लोकांना माहित होतं, पण त्यातले काही लोक निर्णय घेतला. त्यांनी प्रॉमिस केलं नाही, यस सर आजच्या कार्यक्रमाला मी येणार. त्यांनी कमिटमेंट केलंय. तुमची गोष्ट करतो, तुम्ही कमिटमेंट केलंय की यस आज मला इथे यायचं आहे, 5 वाजता प्रोग्राम आहे म्हणून तुम्ही इथं. काही लोक बहाणेच देत आहेत. ते काय झालं, माझ्या घरासमोर जो कुत्रा राहते त्याचा वाढदिवस आहे. अच्छा, ते नामकरण पण आहे त्याच्या बाजूला एक कुत्री आहे, तिला किल्ली दिली. असे बहाणे कोणाला बहाणे देतोय? अरे बहाणे शोधायचे आहे तर काहीतरी करण्याची करा ना. का करतोय मी हे? यासाठी करतोय कारण मला हवंय. एखाद्याला विचारलं अरे UPSC MPSC का करतो, वाय यू आर डुईंग दिस ऑल थिंग्स, एवढं टफ आहे, एवढं मेहनत करावं लागते का? लाल दिव्याच्या गाडीत पोहोचायचं आहे. म्हटलं चल इझी आहे, सोपं आहे, त्यात काय, एक तर ड्रायव्हर बन नाही तर गनमॅन बन. लाल दिव्याच्या गाडीत फिरशील, एकदाचे कलेक्टर साहेब उतरून चालले जातील पण तू बसूनच राहायची. कसले स्वप्न बघतोय, कसले? अरे तरीका पाहिजे ना स्वप्न बघण्याचा. का कलेक्टर बनतोय? समाजाची सेवा. मैं अपने समाज के लिए काय समाज के लिए? हा, अरे खरं बोला ना, कमीत कमी स्वतःशी. जगाशी खोटं बोला, देवाशी खोटं बोला, गुरूंशी खोटं बोला, आईशी खोटं बोला, स्वतःशी कमीत कमी खरं बोला. कारण मला या क्षेत्रात यासाठी आहे कारण मला पॉवर पाहिजे. मला ती पॉवर पाहिजे ज्याच्यामुळे मी समाजात एक बदल करू शकतो. मला रॉयल्टी पाहिजे, मला एक रिस्पेक्ट पाहिजे, मला माझं सत्कार व्हायला आवडेल, मला खूप पैसे कमवायचे ते आवडेल, मला माझी लाईफस्टाईल चेंज करायची आहे. ही रियालिटी आहे, बरोबर की नाही? कोणाला मूर्ख बनवतोय? हा, समाजाची सेवा करायची सर. आताही करणार, झाडू झाडणार, भरपूर कचरा पडलेला आहे. काय चाललंय यार, कसे स्वप्न बघतोय? जरा तरीका बदला स्वप्न बघण्याचा. पण नाही ना सर, काय प्रॉब्लेम आहे आमचा ना आमच्या स्वतःवर विश्वासच नाही उरलेला आहे. आम्हाला कोणतरी पाहिजे सतत शेफ्टीवर आग लावणारा. पण गेली खुश झाली, अरे सतत पाहिजे कोणतरी मोटिवेशनल स्पीकर. या सर सुमित तुरकुडकर या आणि घाला इंजेक्शन. काय चाललंय? अरे आमची माचीसची गाडी आमच्या हातात नाही का? आम्ही स्वतःला आग नाही लावू शकत का? येस और नो? येस, दॅट्स इट. स्वतःला आग लावायची आहे, स्वतःच्या निगेटिव्हिटीला आग लावायची आहे. नाही करू शकत हा विचार करण्यापेक्षा मी काय करू शकतो हा विचार करायचा आहे. नाही झालं तर काय होणार हा विचार करण्यापेक्षा झालं तर काय मी हे आमचं विसरलं आहे. मी सर आम्हाला ते जमत नाही सर. काऊन सर? मी काय गरीब आहे ना सर, ते मी काय मागासवर्गीय. तू मागतच राहा, पण देणारा देतच राहील. अरे कधीपर्यंत असं जगणार आहे यार? कधी तर लाईफस्टाईल बदला. जन्म शेकडो लोक घेतात आणि हजारो लोक चिल्लरनी मरून जातात. कोण आला आणि कोण गेला काहीच माहित नाही. आपलं अस्तित्व या जगाच्या पाठीवर अशा प्रकारे उमटवा मित्रांनो. एकेकाने नाव घेतलं पाहिजे, नाव घेतलं पाहिजे एकेकाने. नाही यार, ये यार कुछ तो भी था, जबरदस्त था कुछ तो, काहीतरी होतं याच्यात. नाव घेतलं पाहिजे. नुसतं पैसा कमवून चालणार नाही, नुसती रिस्पेक्ट मिळून चालणार नाही, नुसतं हे करून चालणार नाहीये. जरा विचारा स्वतःला, जरा हलवा. बाजूच्याला नाही तर स्वतःला हलवा. विचारा काय हवंय, का करतोय हे एक्झॅक्टली, ह्याच्यामागे उद्देश काय? कोण माहिती आहे माझ्यामध्ये एवढी एनर्जी काऊन आहे? असं वाटत आहे मला पाहून कोणाला की याला कुठं शेपूट असत लावतो हा जातेवर. एवढं का? कारण पर्पज क्लिअर आहे. काय करायचं आहे हे माहिती आहे, कुठं जायचं आहे हे माहिती आहे. आम्ही तिकीट काढतो, तिकीट दे रे, पैसे घे, तिकीट दे. अबे तिकीट दे, कुठचे देऊ ते माहित नाही, तू तिकीट दे. अबे कुठं जायचं आहे ते माहित नाही, तुलाच माहित नाही कुठे जायचंय तर तो काय सांगणार? त्यातल्या मित्रांना विचारतो, मला जमेल ना रे? हो, मला नाही जमलं, तुला काय जमणार आहे का? असे तर लोक भरपूर आहे आपल्या आजूबाजूला. तुला माहित आहे 5 लाख लोक प्रयत्न करतात. बरं इथे एमपीएससी वाले किती आहे? एमपीएससी, यूपीएससी बरं, आणि एमपी
अरे मुली पाहायला आलेले किती आहे? आमचं कसं आहे 5 लाख लोक. सर 5 लाख लोक प्रयत्न करतात, त्याच्यात माझा नंबर कुठे लागेल? अबे असाच विचार करणारे 4,90,000 असतात. आमची कॉम्पिटिशन त्या 10% मध्ये पाहिजे. 10% मध्ये आम्ही स्वतःची कॉम्पिटिशन बघतो. 5 लाख एनरोलमेंट होत आहे, एवढ्या जणांमध्ये मी कुठं? मी तर दिसत नाही कलेक्टर सारखा. पाहुणे घेतात तोड. परत ते कोण आहे ज्याचे पेपरात फोटो येते? ते कलेक्टर दिसतात का? नाही, तरी बनले. कारण काय? कारण काय? चित्र बदललं त्यांनी, चरित्र बदललं त्यांनी, आपल्या कर्मानी, मेहनतीनी. आमची स्वप्न मोठी, आम्हाला मोठा पगार, मोठी पोस्ट, मोठं घर, मोठं सगळं, आणि एफर्ट्स छोटेसे, एवढेशे. उद्या येणार का? काहीच सर. काय चाललंय? पोट्टा जातो भंग, फॅशन म्हणून. अरे लायब्ररीत बघतो मी, हा लायब्ररीत बघतो, तुम्ही बिलीव्ह नाही करा, असे असे कपडे, हॅट सुंदर सुंदर, हा मस्त. पोट्ट जाते फ्रेश मारून आणि जाते लायब्ररीत बसते, थाटात खुर्चीत दिसते आरची, ती वाढवते याची खर्ची. जेव्हा पैसे संपतात तेव्हा आठवते ते खर्ची. इच्छा आहे नाही मेहनत करायची, पण स्वप्न आमची वरची. काय चाललंय? जरा प्रॅक्टिकल व्हा. काय प्रॉब्लेम आहे? जरा विचार करा, मला काय हवंय, मी का करतोय हे सगळे धावपळ? काय स्वप्न आहे माझी? काय स्वप्न आहे? कोणासाठी करतोय? आई वडिलांसाठी? ओके फाईन. जर आई वडिलांना गर्व नाही मिळवून देऊ शकत ना, तर असं काही करू नका की त्यांना लाज वाटेल की कोणाला जन्म दिला. लक्षात ठेवा. त्यांना आज अभिमान नाही मिळवून देऊ शकत ना, तर त्यांना लाज वाटेल असं तरी काही करू नका मित्रांनो. सतत सतत बहाणे, सतत काही कुठला नाही भेटलं, टीचर नाही, असे नाही, तसे नाही, काही नाही भेटलं, नशीब देव, यार नशिबात असेल तर भेटत. अबे नशिबात असेल तर भेटत तर घरी बसणार ना, येऊन दिन ना कोणीतरी, या पोस्ट साहेब तुमच्यासाठी होती. अरे नशीब हे घडवावं लागतं, वेळ येत नाही ती वेळ आणावी लागते. आणि त्यासाठी दृढ संकल्प आणि आपल्या अंदरची जी क्षमता आहे त्यावर बिलीव्ह करावं लागेल. ज्याबद्दल छोटासा पाठ मी मागे मांडला. क्षमता, विश्वास, मी काय करू शकतो, माझ्याकडनं काय होऊ शकते. माझ्या मनात जर भीती राहील, इव्हन आय वॉज थिंकिंग, मी जर इथं बसलो आहे आणि मी विचार करेल बापा बापा एवढे जण आहे, त्याच्यातले ते बाल्कनीतले बाग टावरटीवर पाहून राहिले, मला बोलणं जमन का? माझ्याकडनं होणार का? हा जर मी विचार करत बसलो तर इथं उभा राहून मी बोलू शकणार नाही. भीती हरण्याची, हे जर होत राहिलं, विश्वास नसला स्वतःवर, तर मी खरंच हरणार, खरंच हरणार. आम्हाला हरायचीच भीती वाटते, भयंकर भीती. काही करायच्या पहिलेच होणार का? किती लोकांना असं वाटते की सीए ची एक्झाम खूप कठीण आहे. इमानदारीने आजवर करा, सीए ची एक्झाम किती लोकांना वाटते? व्हेरी गुड, बऱ्याच लोकांना वाटते. किती लोकांनी दिली? मग कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? नाही सर, तो म्हणतो का कठीण आहे. अरे मग तर जगणी कठीण आहे, ते सोपं थोडी आहे. हा, घरून निघाल्याबरोबर एखादी सायकलिंग ती ओरडून जाईल, पण तू सायकलिंग करशील का? ट्रकिंग नाही लागत तुला. कारण एवढ्या छोट्या विचाराचा माणूस असाच मरतो, रोज विचार करतो, रोज निगेटिव्ह 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 निगेटिव्ह, सतत निगेटिव्ह. जरा विचार करा, अरे आपली क्षमता, आपण काय करू शकत नाही ह्याचं उदाहरण मी आहे ना पुढं. मी आहे ना यार, 84 विषय बोलतो, मला नाही मागत कोणी डिग्री. मला नाही विचारत तुम्ही सायन्स केलं, आर्ट्स केलं, MBA केलं, काय केलं, मला नाही विचारत. काय क्षमता फक्त, आणि त्यावरचा आपला असलेला अतूट विश्वास. तो विश्वास जेव्हापर्यंत आपल्याकडे नाही आहे तेव्हापर्यंत सगळं काही गुस्त दिसणार. आणि स्पष्ट जर आपले ध्येय पाहायचे आहे तर स्वतःच्या पोटेन्शियलवर, स्वतःच्या क्षमतेवर एवढा विश्वास करा. एकदा करून बघा, एक वेळ द्या स्वतःला. सर किती वर्ष? सर 3 वर्ष. 3 वर्ष प्रॅक्टिकली काम करणार. सर 5 वर्ष प्रॅक्टिकली या फील्डमध्ये काम करणार. दुसरं काही डोक्यात खाली येणार नाही. 7 वर्ष किती वेळ देतात स्वतःला? द्या एक टाइमलाईन द्या, एवढे वेळ मी स्वतःला देणार, तेव्हापर्यंत जेवढा वेळ मी हारू शकतो हरणार, पण मी प्रयत्न करणार. आमचं कसं आहे, आम्हाला हरायचीच भीती वाटते. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, धावतो तो जो ठेस लागण्याला घाबरत नाही, उडतो तो जो पडायला घाबरत नाही, पोहतो तो जो बुडायला घाबरत नाही. आयुष्याची सूत्रे मी पण वाचली मित्रांनो. जिंकतो तो जो हरायला घाबरत नाही, आणि हरायला घाबरतो कारण विश्वास नाही. एक पाटील असतो गावचा, त्याला एक पोरगी असते, आरची सारखी, प्रिन्स नसतो, एकटीच पोरगी असते.
भरपूर संपत्ती, शेती, वाडी, बिझनेस सगळं सगळं असतं. त्याला वाटते जरा पोरगी बा मोठी झालेली आहे, आता तिचं लग्न करायचं आहे, तर तिला लग्न करायचं म्हणून एक स्वयंवर ठेवतो, एक शेत निवडतो. त्या शेतात स्वतःच्या मोठं फार्म हाऊस असते, असं मधात मोठा स्विमिंग पूल असते. त्या स्विमिंग पूल मध्ये तो स्वयंवर ठेवतो. सगळे माझ्यासारखे जे हँडसम आहेत ते सगळे येतात तिथे. नाही येतात मग आपले कशाला यार, असं होतं का, फार वाईट वाटते. तर सगळे येतात, जमा होतात. येस, एकूण एक पोरगी आहे, काहीच मेहनत करायची गरज नाही, तू पण चाल, तुले पण एका जमूनच जाईल, काय ना चालतच नाही. सगळे तयार होऊन जातात. बाप अनाउन्समेंट करतो, वा बाप खुश आणि पोरगी डबल खुश. एवढे लोक आले, व्हेरी गुड. खूप उत्साही बाप अनाउन्समेंट करतो की माझ्या पोरीचं लग्न मी त्याच्याशी करणार, ज्याच्या क्षमता आहे, ज्याच्या जिद्द आहे, जो मेहनत करायला घाबरत नाही. पण कंडिशन आहे म्हणे, जो मुलगा आमच्यापर्यंत पोहत पोहत इथे पहिला येईल त्याच्याशी मी माझ्या पोरीचं लग्न करणार. आणि कंडिशन नंबर 2, या पाण्यामध्ये नुसतं पाणीच नाही आहे, या स्विमिंग पूल मध्ये साप आहे, मगर आहे, मासोळी आहे आणि शार्क पण आहे. तर जेवढ्या उत्साहाने सगळे पुढे आले होते तेवढ्या कोणाला मारायचं आहे, सगळे मागे गेले. बाप हताश, पोरगी निराश, वातावरण गंभीर, सगळ्यांना टेन्शन आलं. कोण जाणार, कोण चेक करणार स्वतःची क्षमता, कोण चेक करणार स्वतःची जिद्द, कोण चेक करणार स्वतःच असलेलं सामर्थ्य, कोण चेक करणार स्वतःतला कॉन्फिडन्स. कोणी द्यायला तयार नाही. सगळे बघायला लागले, वातावरण पुन्हा गंभीर. एक जण कुदला म्हणून आवाज आला, थाड. कुदल्याबरोबर सगळ्यांच्या नजरे पडल्या. तो माणूस कधी शार्क पासून वाचतोय, कधी मगराला बाजूला करतोय, कधी सापापासून वाचतोय. वाचत वाचत तो शूरवीर व्यक्ती सगळी जिद्दपणाला लावून काठावर बसतो. बाप त्याला हात देतो, म्हणतो वेल डन यंग मॅन, आय एम प्राऊड ऑफ यू. मला तुझ्यासारखा मुलगा माझ्या पोरीसाठी पाहिजे होता. पोरगा म्हणतो खड्ड्यात गेली तुमची पोरगी, आधी हे सांगा धक्का कोणी मारला. या स्टोरीमध्ये जरा स्वतःला ठेवा. या स्टोरीमध्ये जरा स्वतःला ठेवा आणि विचार करा, तुम्ही स्वतःहून कुदले असते का? नाही, कारण आम्ही दुसरी शोधू जिथं सोपं काही येतं. एवढं मला राहत आहे नाही, पण तो कुदला, त्याला धक्का दिला. असं बरेचदा होतं ज्यांना स्वतःबद्दल वाटते मला जमणार नाही, आणि अचानक जेव्हा माहिती पडते बापरे 90% मी तर 35% विचार केला नव्हता, प्रयत्न केले होते. अशा लोकांसोबत काय होतं, यांना एक्सटर्नली मोटिवेशन पाहिजे. बाहेरून कोणतरी यावं, मोटिवेट करावं, मग आम्ही मोटिवेट करणार, आमची शेफ्टी लागणार, आम्ही असं जाणार. पण ते असं जाता प्रोग्राम संपल्यावर काही लोक असे पण भरून पडतात. काही लोक घरी जातात, काही लोक हप्ताभर असतात, चाललेलं असतं. हे चाललेलं असतं. का बरं एक्सटर्नल मोटिवेशनच्या भरोशावर आहे? का आम्ही स्वतः करू शकत नाही? मागे बोललो होतो सेल्फ मोटिवेशन. आज शिकवणार सेल्फ मोटिवेशन. व्हॉट इज सेल्फ मोटिवेशन? काय असं काय आहे जे आपण आपल्या शेफ्टीला लागू शकतो? असं काय आहे आपल्याला वाटेल यस यार जिद्द आहे माझ्या, यस मी करू शकतो. असं कसं नाही करणार? असले असेल 5 लाख, त्या 5 लाखातून एक मी असा प्रयत्न करणार की 4,99,000 मागे पडतो. असा प्रयत्न असा अभ्यास करणार की ते नाही करू शकतील, असे प्रयत्न करणार ते नाही करू शकतील, असा ऍटिट्यूड ठेवणार एक्झाम कडे बघण्याचं की ते नाही करतो. असं काहीतरी करणार वेगळं. तयारी नाही. एक मुलगा आला, सर प्रॉब्लेम असा होते, अभ्यासाला बसतो पण जिद्द नाही येत म्हणते, तर काहीतरी जालिम उपाय सांगा. तुला जालिम उपाय सांगतो. काय जालिम उपाय? डोक्यात होतं काही कॉन्सेप्ट? तुला एक काम कर, एक नेमप्लेट बनव. काय बनायचं? सर तहसीलदार बनायचं. ठीक आहे, ओके. एक नेमप्लेट घे, त्यावर स्वतःचं नाव लिह. काय नाव तुझं? नाव सांगणार नाही त्याचं, नाही तर फेसबुकवर शोधून शिवा मारायला. नाव लिह आणि खाली लिह तहसीलदार. यस सर, ठीक आहे. याने का होणार की तू बनवतो, पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, बनवून बाहेर जाऊ नको, नाही तर लोक तुले नंतर पहिले मला सोडून. फक्त ते घे आणि आपल्या टेबलवर घेऊन तिथे तू अभ्यास कर. ठीक आहे, काय होऊ शकतो? अभ्यास करतो, त्याला आठवलं अरे आपण नेमप्लेट बनवली आणि ठेवली. दुसऱ्या दिवशी म्हणतो सर खरंच आग लागली. काउंट रे? अरे सर काय सांगू, पुस्तक घेतल्यानंतर टेन्शन आलं, मग आठवलं की तुम्ही नेमप्लेट बनवायला सांगितली होती. ते नेमप्लेट जशी बाहेर काढली आणि नाव वाचलं डॅश 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 तहसीलदार, असं वाटलं म्हणजे सर काही नेमप्लेट आत्ताच जाऊन बाहेर लावा, पण तुमचे शब्द आठवले. तुम्हाला मारलेलं मला आवडणार नाही म्हणे, पण एक जिद्द नक्कीच निर्माण झाली म्हणे सर की एक दिवस तो येईल की मी माझ्या आईला फोन करून सांगेल की आई ते नेमप्लेट उचलण्याला लाव पाठवलं.
लाव ती नेमप्लेट, कारण मी झालोय तहसीलदार. अशा छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही सेल्फ मोटिवेट होऊ शकता तर हेच सेल्फ मोटिवेशन आहे. दुसरं काय? माझ्यासाठी सेल्फ मोटिवेशन काय? एक पिक्चर येऊन गेला लोकमान्य टिळक, त्यामध्ये एक डायलॉग आहे, कितीही संकट आली, आभाळ जरी कोसळले तरी त्यावर पाय ठेवून मी उभा राहील. हे मी प्रत्यक्षात केलंय. डायलॉग नंतर आला. संकट येत गेली, पाय ठेवत गेलो. हॉटेल डुबलं, ठीक आहे डुबलं. मित्र म्हणते नको करू यार, हे तुला नाही जमणार, ये माझ्या दुकानात मी 5,000 रुपये देतो. नाही. लोकांनी म्हटलं तुझी लायकी आहे का म्हणे, तुझी औकात आहे का म्हणे स्टेजवर बोलण्याची. अरे एवढे एज्युकेटेड लोक समोर बसले आहे, एखाद्याने प्रश्न केला तर तुझी वाट लागेल. आज वेळ तीच आहे, एज्युकेटेड लोक बसलेले आहेत आणि तेव्हा ऐकतात. ती वेळ आणली, ओळख नाही, पाठणी दाखवली, घाबरलो नाही आपल्या समस्यांना. कारण मी सुमित तुरपुडकर हे बिलीव्ह करतो की तुमच्या समस्यापेक्षा जास्त मोठी तुमची जिद्द असते. तुमच्या समस्यापेक्षा जास्त मोठा तुमचा प्रयत्न असायला पाहिजे. तुमच्या समस्यापेक्षा जास्त मोठी स्वप्न तुमच्या आईवडिलांची असतात तुमच्याकडे बघून. हे लक्षात ठेवा. कमीत कमी नाही स्वतःसाठी ना तर कमीत कमी त्या लोकांसाठी करा. नाही कोण येतात सर माझ्या वडील माझ्याकडून खूपच अपेक्षा करतात, पैसे तुझ्यासाठी लावणार, मोठा तुले करणार, कपडे तुझ्यासाठी, पुस्तक तुझ्यासाठी, कॉलेज ट्युशन सगळं तुझ्यासाठी, आणि दादूचा पोळा म्हणणार का मोठा हो बेटा नाही करते मला हा कोण तुझा तो आहे काय नाही म्हणत तू. कोणावर इन्व्हेस्टमेंट करतात आणि तुम्हाला काय वाटते आई वडील फक्त पैसा वेळ इन्व्हेस्ट करतात? अरे ते आपली वेळ इन्व्हेस्ट करतायत, ते आपली स्वप्न इन्व्हेस्ट करतायत, आपल्या भावना इन्व्हेस्ट करतायत आणि तो गर्व इन्व्हेस्ट करतायत जे त्यांना ऐकायला मिळेल यार तुमच्या पोरांनी खरंच काय. जरा विचार करा, ऍटलीस्ट त्याच्यासाठी तरी आपण प्रयत्न करू. पण नाही सर माझं कसं आहे माहिती का, अभ्यास करताना बरंच अडचणी जातात. काय होतं आम्ही मारा जातो, मोटिवेट होतो, उत्साहाने बाबा सांगतो बाबा मी अभ्यास करणार आहे. पुस्तक समोर आणि सरांनी सांगितलं होतं कॉन्सन्ट्रेशननी वाचायचं. कॉन्सन्ट्रेशन एकदम वाचायला जातो आपण, 5 मिनिटं कॉन्सन्ट्रेशन होते, त्याच्यानंतर हळूच एक आवाज येतो, हळूच काढा. नाही फ्रेंड रिक्वेस्ट पण आली, चालून जातं आमचं. काही असतात येतात पुस्तक घेऊन उघडतात बसतात, अभ्यास करायचा, यस फोकस व्हायचा. सरांनी सांगितलं सेल्फ मोटिवेशन, यस पुस्तक घेतलं, 10 मिनिटं झाली, हळूच एक पाय लाव, पुन्हा 10 मिनिटं नाही फोकस, यस हळूच लाव, दुसरा पुन्हा 10 मिनिटं नाही फोकस, पोटच लंबवून जाते. काहून आम्ही बेडवर अभ्यास करतो. आम्हाला ही थेअरीच नाही माहिती की आमचं सबकॉन्शियस माइंड आम्हाला ओरडून हे सांगते मुर्दा नाही, झोपाची जागा आहे. इथं तू बसशील तर झोपत लागणार, मन रमणार नाही अभ्यासात. कसा लागणार अभ्यास, कसा होणार अभ्यास, कसा करणार? सगळे येतात म्हणतात खूप अभ्यास करावा लागेल. कसा करायचा सर लक्षात कसं ठेवायचं सर, वाचायचं कसं सर? अभ्यास करताना निगेटिव्ह विचार खूप येतात. काय येतात? कारण आमचे टेन्शन काय आहे? आमचे टेन्शन हे नाही आहे की मायबाप माझे काय काय करताय माझ्यासाठी. आमचे टेन्शन हे नाही आहे. आमचे टेन्शन हे पण नाहीये की आमचा समाज आमच्याकडून काय अपेक्षा करतोय. आमचे टेन्शन हे नाहीये की आमचे मित्रमैत्रिणी आमच्याकडून काय अपेक्षा करतात. आमचे टेन्शन हे आहे, काय झालं रे, गेली सर सोडून, 3 वर्ष होतं सर, काहून गेली असणार सर, असे प्रश्न येतात ना, डोकं खराब होते आयुष्यभर. अरे काहून गेली? कारण तिला तुझ्यापेक्षा कोणतरी चांगलं भेटलं असणार आणि तुला नाही तर तिच्यापेक्षा कोणतरी चांगलं भेटणार आहे. तुला काय वाटते? तुलेच लोक सोडून जातात. आम्हालाही लोक सोडून गेले, जाता जाता येऊन गेले. सुमित तुझ्यासारखे 56 भेटतील. मी पलटून विचारलं माझ्यासारखा कोण पाहिजे? या ऍटिट्यूड आहे ना तो ठेवा आणि वापरा ना. टेन्शन येतं, एक्सेप्टेबल आहे, स्ट्रेस आहे, भरपूर स्ट्रेस आहे, रिअली मानतो मी. कारण सतत निगेटिव्ह करणारे लोक आहे. तू करू शकतो हे म्हणण्यापेक्षा तुझ्याकडनं जमणार नाही हे म्हणणारे लोक आहे. एक्सेप्टेबल आहे सगळं गोष्ट. का असं आहे? काय येतं टेन्शन? त्याचे काही रिझन्स आहेत. थोडस मुळामध्ये रिझन काय? रिझन हे आहे आमचं की आम्ही आमच्या सेल्फ कंट्रोल मध्ये नाही. एक एक्झाम्पल, मी टीव्ही बघतोय, आय हॅव अ रिमोट कंट्रोल अँड आय एम गोइंग टू वॉच टीव्ही. ओके, मी टीव्ही बघतोय, मला जर हसायचं आहे तर मी कोणतं चॅनल बघायचं? बरं, सब चॅनल. ओके, मला जर इन्फॉर्मेशन पाहिजे मी कोणतं चॅनल निवडायचं? डिस्कवरी न्यूज चॅनल. ओके, मला जर रडायचं आहे तर कोणतं चॅनल निवडायचं? व्हेरी गुड.
हुशार आहे पोरं. एकता कपूरचे सिरियल जे आहे ते एकटा राहत नाही. ठीक आहे. मला स्वतःला एंटरटेन करून घ्यायचं आहे तर MTV आहे, VTV आहे. ठीक आहे. इट मीन्स आय हॅव रिमोट कंट्रोल अँड आय एम गोइंग टू चूज व्हॉट आय वॉन्ट. मला काय इमोशन निवडायचे आहे हे रिमोट हातात आल्यावर मी निवडतो. बरोबर ना? असेच बघता टीव्ही? येस, असेच बघतो आम्ही. रिमोट हातात असते, आम्ही टीव्ही बघत असतो, आम्ही निवडतो जे आम्हाला पाहिजे. इथे आम्हाला खुश व्हायचं आहे, आम्ही खुश होणार चॅनल. आम्हाला दुखी व्हायचं आहे, आम्ही दर्द भरेगी किशोरदा दोस्त दोस्त न रहा. ठीक. आम्हाला जर इन्फॉर्मेशन घ्यायची आहे तर आम्ही इन्फॉर्मेटिव्ह चॅनल बघतो. इट मीन्स आय हॅव रिमोट कंट्रोल. मी बघा 3दा रिपीट करतोय का? कारण सेम रिमोट कंट्रोल जसं टीव्हीचा आहे तसा एक आपलं असतो. आपली समस्या ही आहे की ते रिमोट कंट्रोल आम्ही लोकांना वाटून ठेवले. लोक बटन दाबतात, आम्ही निगेटिव्ह. लोक बटन दाबतात, आम्हाला अविश्वास होतात. लोक बटन दाबतात, आम्ही रडतो. लोक बटन दाबतात, आम्ही डिमोटिवेट होतो. लोक बटन दाबतात, आम्ही चिडतो. लोक बटन दाबतात, आम्हाला राग येते. लोक बटन दाबतात का? जरा विचारा का आमच्याकडे तो रिमोट कंट्रोल आमचा स्वतःचा नाही आहे. मी डिसाईड करेल मला जेव्हा खुश व्हायचं आहे, मी डिसाईड करेल मला हसायचं आहे, मी डिसाईड करेल मला रडायचं आहे, मी डिसाईड करेल मला मोटिवेट व्हायचं आहे, मी डिसाईड करेल. मी आय विल नॉट अलाउ एनीवन कोणी ऑपरेट मला करेल म्हणून मी अलाउ करणार नाही. हे ॲटिट्यूड का नाही आहे? का सेल्फ कंट्रोल मध्ये नाही आहे? मी का दुसऱ्याच्या कंट्रोलिंग मध्ये आहे? कोणी काहीतरी म्हटलं लगेच आम्ही वळतो. अरे तुला ना BSc कर, BSc छान करू शकतो. ठीक आहे, यस मी BSc करणार. दुसरा येतो, एक काम कर, तू इंजिनिअरिंग कर. इंजिनिअरिंग तुझ्याकडून फार छान आहे. आपले मामा पण आहे दुबईला, ते तुला कदाचित लावून देतील. पोट्टे इंजिनिअरिंग करते मग जाते. कुठे आहे मामा? अरे मामाला काढलं म्हणते कंपनी. कोणाच्या भरोशावर इंजिनिअरिंग केली? त्या पोट्ट्याने आणि त्याच्या मामाचे. येणं बनवले येईल मामा. असे करिअर निवडतो आम्ही. येणार नाही तर काय स्ट्रेस? कसा स्ट्रेस नाही येणार यार? पण आला तर करायचं काय? आला तर करायचं काय? कोणीच नाही सांगत सर. फक्त एवढं म्हणतात टेन्शन नको, गेली तर गेली सोडून, माझ्याकडे 2 आहे. असे का? कारण आम्हाला जगू देत नाही. जगणं, सेलिब्रेट करणं हे करूच देत नाही. एक छोटासा क्वेश्चन विचारायचा आहे. तुमच्यातल्या किती लोकांना 90% प्लस होते 12th मध्ये? 12th मध्ये 90% प्लस. समोरच्या सांगा मला, मागचं दिसणारही नाही. बरं 80 प्लस? 80 प्लस बेटा एक मिनिट. काय केलं त्या दिवशी ज्या दिवशी तुला माहित पडलं 80% भेटले? आनंद झाला होता. येस येड लागलं. काय केलं? बाबांनी पेढे वाटले? पेढे वाटले? तू सांगितलं आणायला? नाही त्यांनीच आणले. येस बाबा खुश होते. बरं बस. कोणत्या वर्षी झाली? 2013. 2013ला ही मुलगी SSC मध्ये 80% प्लस मिळाले. उदाहरण घ्या, आज जरी घरी घेतली गेली, झोपली, सकाळी उठली, अचानक हिला आठवलं बाबा बाबा उठा उठा. काय झालं? बाबा आठवते का? 2013 80% भेटले होते मला. एक वेळा पुन्हा पेढी घेऊन येईन बाबा, आज मी खूप खुश आहे. येस. इज इट पॉसिबल? इज इट पॉसिबल? इज इट पॉसिबल? नो. कारण झालं ना सर सेलिब्रेशन, वाटले ना पेढे, झालं येड लागले आम्हाला, झालं आता येड याचं लागलं, ऍडमिशन कुठं घेऊ, पुढं काय होणार? झालं ना सर, सेलिब्रेट केलंय ते, त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा त्याला आठवण आम्ही सेलिब्रेट नाही करू शकत. डू यू ऍग्री विथ मी? आनंदाचा क्षण जर पास्ट मध्ये घडलेला आहे त्याला आठवून आठवून आम्ही खुश होऊ शकत नाही. तर तुम्हाला प्रश्न आहे माझा की दुःखाचा क्षण आलेला तुम्ही वारंवार आठवून आठवून दुःखी का होता? एकदा कोणी काय म्हटलं ते सतत घेऊन आम्ही जगतो. एकदा नापास झालो ते सतत घेऊन. अरे काय नापास होणे म्हणजे तुम्हाला काय वाटतं? सगळं संपलं का? मुळामध्ये माझा बिलीफ आहे नापास होणे मित्रांनो कधीच गुन्हा नसतो. गुन्हा तो असतो जेव्हा तुम्ही पास होण्यासाठी पुन्हा उठून उभे नाही राहत, तो गुन्हा असतो. नापास होणे गुन्हा नाही आहे. परीक्षा आयुष्याची असो की इकडे एज्युकेशन बद्दलच काही, तो गुन्हा नाही आहे. का आपण असं करतो की आपण पास्ट मध्ये झालेला आनंदाचा क्षण पुन्हा पुन्हा सेलिब्रेट करून खुश होत नाही? जरा विचार स्वतःला, असं होतं की नाही? पण बाहेर पास्ट मध्ये एखादी गोष्ट झाली ती घटना आमच्यावर एवढी इम्पॅक्ट करते की आम्ही पुन्हा पुन्हा दुःखी होतो. का होतो? रिझन ऐकायचं आहे? त्याचं रिझन हे आहे की जेव्हा आनंद येतो, हे सायकोलॉजिकल आहे, थोडं समजून घ्या. जेव्हा आनंद येतो त्या आनंदाला आम्ही खूप सेलिब्रेट करतो, त्या मोमेंटला कॅश करून घेतो, तो मोमेंट चालला जातो. आणि जेव्हा दुःख येतो
दुःखाला आम्ही पूर्ण सेलिब्रेट करत नाही, जसं आनंदाला सेलिब्रेट करतो. यानंतर काय करायचं, जसं सुखाला बिलकुल धुवून घालता तुम्ही सेलिब्रेट करण्यासाठी, तसं दुःखाचं पण एक सेलिब्रेशन असतं, ज्याला रडणे म्हणतो. कोणती घटना झाली, काय करायचं, पटकन स्वतःला विचारायचं, किती वेळ तुम्ही दुखी राहायचा? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 8 दिवस. डन. 8 दिवस दुखी, 8 दिवस मी कपडे बदलणार नाही, जेवण करणार नाही, उलटे पाय करणार, आणि दुनिया बरबाद आहे, प्यार धोका आहे, सगळं स्वतःच बोलणार. जेवढं टेन्शन घ्यायचं आहे त्या 8 दिवसात घेणार, पण 9व्या दिवशी एका क्षणाला सुद्धा मी त्या गोष्टीचा विचार करणार नाही, एका क्षणाला सुद्धा. आणि हे शक्य का बरं आहे? कारण जेव्हा तुम्ही तुमच्या एखाद्या दुःखाला प्रॉपर वेळ देता, त्याचं पोट भरता, प्रॉपर वेळ देता, त्याचं पोट भरता, तो वारंवार तुमच्याकडे येणार नाही. आणि जरी आला, पुस्तक वाचत आहे, सर पास्ट मध्ये झालेली एखादी घटना आहे, ती त्रास देत आहे, काय करू? पुस्तक गुंडाळ आणि साईडला ठेव, त्या घटनेला घे, विचार स्वतःला किती वेळ द्यायचा, 1 घंटा, 2 घंटे, 3 घंटे दे, पूर्ण विचार करून घे, काय काय झालं ते पूर्ण विचार कर, काय काय झालं, निगेटिव्ह विचार कर. त्याच्यानंतर पुन्हा अभ्यास होणार. कारण काय, त्या घटनेला वेळ देऊन दिला तुम्ही. आमचं कसं आहे, नाही आठवलं पाहिजे, गेली तर गेली सोडून, काय होते, पुन्हा फोकस. कायचा फोकस? अरे फोकस म्हणजे तरी काय आहे? मन जेव्हा तृप्त असतं, मनात आनंद असतो, आपण खुश असतो, तेव्हा फोकस ऑटोमॅटिकली होतो. फोकस करायची गरज नाही. तिकडे भले आपले फोकस राहतो, आम्ही 3 घंटे पिक्चर पाहतो, तिथं बरोबर फोकस होते, गाणी लक्षात, हा हिरो कोणता, हिरोईन कोणती, विलन कोणता, सगळं लक्षात राहते. का? कारण आपण तिथे आनंदी असतो, आणि तो आनंद आपण मिरवत असतो, हे लक्षात ठेवा. आणि झालंही वाईट, चला ठीक आहे, वाईट झालं, काय होणार वाईट होऊन? चला तुम्ही विचार करता, सर नाही झालं तर चला विचार करायचा निगेटिव्ह आपण. हा ठीक आहे, निगेटिव्ह विचार करा, काय काय होऊ शकणार, काय झालं. मी प्रॅक्टिकली सांगतोय माझं एक उदाहरण. निगेटिव्ह विचार कसा करायचा, याला डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतात, की वाईटात वाईट विचार करा, काय काय होऊ शकतं, याचा फायदा काय तो तुम्हाला सांगतो. जर मी तुमच्यातल्या एखाद्याला म्हटलं, अरे जा त्या रूम मध्ये एक फाईल ठेवलेली आहे, ती घेऊन ये, तुम्ही सहज जाल आणि ती फाईल उचलाल, धडकन भूक येते, भूत. काय अवस्था होते तुमची, काय अवस्था होते, घाबराल की नाही? ओके. जर मी तुम्हाला सांगितलं, अरे जा त्या रूम मध्ये फाईल घेऊन ये, पण बघशील तिथे भूत असू शकतो, बरोबर ना? म्हणजे काय राहील, मनाची तयारी. तेवढा धक्का लागणार का जेवढा पहिला लागला होता? नाही. त्याचाच अर्थ असा आहे, मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की एखाद्या निगेटिव्ह होणाऱ्या गोष्टी त्याची प्लॅनिंग ठेवा. काय काय होऊ शकतं यार, काय काय होऊ शकतं. चल ठीक आहे ना, नाही केली, नाही झालं माझ्याकडनं, हे अजून काय वाईट होणार. जेव्हा तुम्ही वाईट होणार काय हे लिस्ट बनवता, 99% तसं होत नाही, कारण तुम्ही तयार होता त्यासाठी. हेच होऊ शकतं ना, ठीक आहे, डन मी रेडी आहे. हेच होऊ शकतं ना, डन मी रेडी आहे, कारण तुमची प्लॅनिंग ठरते जे होऊ शकते. माझ्यासोबत असंच झालं. एकदा काय, आताचीच गोष्ट आहे, 27 फेब्रुवारीला लग्न झालं माझं. त्याच्या आधी हे एक काका आहे, जे मला माझे नेहमी सेशन अटेंड करतात, ऐकतात. त्यांना माहित आहे मी रिलेशनशिप बद्दल वगैरे खूप सुंदर बोलतो. ते मला म्हणतात, तुझं लग्न तुडलं? म्हटलं हो. आता तुला माहित पडणार, ज्या गोष्टी तू सांगत होता ना, आयुष्य खूप सुंदर आहे, बायको हा सपोर्ट असतो, खूप आनंद असतो, असं तसं, आता बोलून दाखव, 1 वर्ष सुखी राहून दाखव. म्हणजे काय केलं त्यांनी, माझा रिमोट कंट्रोल स्वतःच्या हाती घेतलं, एक बटन दाबली निगेटिव्ह होण्याची, आणि मी निगेटिव्ह झालो, खरंच झालो. सगळं तेल लावायला गेलं माझ्या कॉन्सेप्ट, सगळं विसरलो. आता काय करायचं, या काकांनी असं कसं बोललं, काय, कारण मला अनुभव नाही ना लग्नाचा, त्यांना आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी काकांना गाठलं, म्हटलं काका का असं म्हटलं तुम्ही? अरे तुला नाही माहित म्हणे यार, काय टेन्शन असते. मी काय सांगतो ते समजून घ्या, टेन्शन हँडल करण्याचा तरीका. म्हटलं असं काय एवढं वाईट, लग्नानंतर इतकं काय वाईट होते हो काका? अरे तुला नाही माहित म्हणे, तुला माहित आहे मी मेजर होतो. म्हटलं हो, तुम्ही मायनरी असते तरी काय फरक पडते? अरे माहित आहे मेजर होतो म्हणे मी, वाघ होतो रे म्हणे मी, ह्या बाईनं माझी शेळी करून टाकली. म्हटलं एवढं काय वाईट होतं काका, मला सांगा, मला माहित करून घ्यायचं आहे. मी मोटिवेशनल स्पीकर आहे, ट्रेनर आहे, लोकांना सुख कसं राहायचं, सुख कशी शोधायचं हे सांगतो, मला जरा सांगा ना. नाही तुला नाही माहिती, अरे खूप विचित्र असलेली म्हणे कंडिशन, तू म्हणशील वांग्याची भाजी, ते म्हणते भेंडीची भाजी. उठलं सुटलं, मी चालली आपल्या माहेरी. बरं मग हेच होते, नाही याच्यापेक्षा बेकार होते म्हणे, फार भांडणं. म्हटलं चला ना काका आपण प्लॅन करू, माझं निगेटिव्ह काय होणार. झालं लग्न, समजा प्लॅन करा, झालं लग्न, निगेटिव्ह विचार करू. काका हा डन, तयार, निगेटिव्ह झालं लग्न. ती म्हणता भेंडीची, मी म्हणता वांग्याची. ते म्हणता नाही करत, मारलं ते ताट फेकून, मी नाही मारला ग्लास फेकून. झालं भांडण अजून मोठं झालं, ती माझ्या बाबाची टाक काढली, मी तिच्या बाबाची टाक काढली. भांडण अजून मोठं झालं काका, अजून तिनं माझे केस ओढले, मी तिचे केस ओढले. एवढं सगळं झालं, ती रागाला धावत जाऊन गेली ती बेलना काढायला, किचन मध्ये
बेडरूम मध्ये, कधी टेरेस मध्ये, जिथं मी दिसलो बेलला फेकून मारलं, मला लागलं ते हसन, नाही लागलं मी हसीन. अरे आयुष्य असंच आहे ना. रोज तुम्हाला जर श्रीखंडामध्ये बुडवून रोज पुरणपोळी खाल लावली, खाल का? नाही. रोज तुम्हाला मिरच्यात घातल्या, खाल का? नाही. असं जसं पोटाला आपल्याला पाहिजे असते, थोडंसं तिखट, थोडंसं गोड, थोडंसं आंबट, थोडंसं चिंबट, सर्व भेटलं मजा येते. पापड भेटलं तर अजूनच मजा. आपल्याला जसं पोटात पाहिजे असतं ना, हे तसंच आहे. जसं आपल्या पोटाला विचित्र ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे असतात, तसं आयुष्यही या सगळ्या गोष्टीपासून बनलेलं आहे. सुख आणि दुःख हे नाण्याच्या दोन बाजू आहे आणि ह्या गरजेच्या आहेत. जर दुःखच नसतं तर सुखाचा शोध लागला नसता, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही म्हणता ना संघर्ष, अरे संघर्ष गरजेचा आहे सर, पण खूप त्यांच्या अरे गरजेचं आहे ते. तुम्ही किती कलेक्टर लोकांना ऐकलेलं आहे की ते नवीन कलेक्टर झाले आणि मग इथे उभं राहून मोनिका मॅडमनी बोललं, आता मी कलेक्टर सरांना इन्व्हाइट करते, सरांनी प्लीज आम्हाला मार्गदर्शन करावं. मग कलेक्टर साहेब नवीन झालेले येतात आणि म्हणतात, फार संघर्ष करून मी परत आलेलो आहे, फार गरीब परिस्थिती होती आमची. मी बाबांना पॉकेट मनी मागायचो, पण ती कधी मिळाली नाही, कारण नेहमी हातात क्रेडिट कार्ड असायचं. माझ्या बाबांचा पगार फार थोडा होता, 1-2 लाख पेक्षा मिळायचा नाही. आम्ही सायकल कधी पाहिली नाही, कारण BMW फिरायचो. हे सांगा हा. अरे संघर्षाची मजाच वेगळी आहे, संघर्षाची चवच वेगळी आहे. हे सांगताना एक गर्व येते की आपण काहीतरी ऍक्शन केलंय. हे सांगताना एक मजा येते, यार कोणत्या कंडिशन मध्ये होतो मी आणि कुठं आलोय. जरा इमेजिन करा, साधा एक व्हिडिओ गेम तो खेळायला तुम्हाला तेव्हा मजा येते जेव्हा त्यात कोणतरी ड्रॅगन येतो, कुठला तरी खड्डा येते, कुठले तरी ट्विस्ट येतात, बरोबर की नाही? त्या व्हिडिओ गेम मधून हे सगळे ट्विस्ट काढून टाका. मी एक नवीन व्हिडिओ गेम बनवलाय. इथून सुरुवात करायची आहे, इथे ती राणी आहे, मधात कोणी ड्रॅगन नाही, कोणीच नाही, डायरेक्ट पोचा. आवडेल का? कारण तुम्हाला त्या गेमात संघर्ष आहे. मग हा गेम का चुकला? ह्या गेमात संघर्ष का नाही आहे? ह्या गेम मध्ये सुद्धा संघर्ष राहणार. वाईट लोक येतील, आपले रोल प्ले करतील, तुम्ही या जीवनाचे ऍक्टर आहात, तुम्हाला तुमचा रोल प्ले करायचा आहे. लोक येतील, आपलं पात्र निभवतील आणि चालले जातील, आपल्याला ठाम उभं राहायचं. कारण आपल्या जीवनातल्या संघर्षाची जी खरी मजा आहे ती आपल्याला बघायची. ह्या टेक्निक्स आहेत. तुमच्यात आणि माझ्यात एक छोटासा फरक आहे. टेन्शन तुम्हाला येतं, टेन्शन मला येतं. फरक एवढा आहे की मी माझ्या टेन्शनला कसं घालवायचं ह्याची टेक्निक आहे. टेक्निक फार गरजेच्या असतात, हे समजून चला. का गरजेचे असतात तेही सांगतो. मी माझ्या जीवनात जेवढ्या टेक्निक मी लोकांना सांगतो त्या मी अप्लाय सुद्धा करतो. एका ठिकाणी चांगला एक कार्यक्रम झाला, सीओ साहेब आले, फार खुश झाले. वा सर काय बोलले तुम्ही, असं तसं. सर आज संध्याकाळी जेवायला या. म्हटलं ठीक आहे, हिंगोलीची गोष्ट आहे, मी थांबलो होतो तिथे. जेवायला गेलो. सर जमते का म्हणे? म्हटलं नाही सर, प्युअर व्हेज आहे. बरं ठीक आहे. मग श्रीखंड वगैरे बनवलं, सगळे बसले, ताट वाढलेलं. बघून राहिलो यार, सगळं वाढलंय. बाजूच्या ताटात पापड दिसत आहे, इकडं पापड दिसत आहे, माझ्या ताटात पापड नाही. मला ॲलर्जी आहे का? आता मागणार कसं? पापड द्या म्हणून. पण टेक्निक मी वापरतो म्हणून सांगतो. म्हटलं सर काल मी ज्या हॉटेलवर थांबलेलो आहे तिथे कूलरमध्ये साप निघालो. असं काय गोष्ट करता? अरे म्हटलं खूप मोठा. काय गोष्ट करा? काळा होता माझ्या ताटापासून तर त्या पापडच्या टोपलीपर्यंत. मॅडमचं लक्ष गेलं, अरे सरांना पापड नाही वाढला. टेक्निक असतात, या टेक्निक वापरा. टेक्निक असतात, या टेक्निक वापरा. स्टडी टेक्निक्स पण तसंच आहे. खूप काही एवढं मोठं नाहीये. माइंड पॉवर ह्या 3 दिवस घेतात आणि 4-5 हजार घेतात. माइंड पॉवर म्हणजे छोटीशी कॉन्सेप्ट आहे. सबकॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंड, दोनच. कॉन्शियस माइंड ऑर्डर देतो, सबकॉन्शियस माइंड तेच करतो, हे लक्षात ठेवा. पण सबकॉन्शियस माइंड तर्क करत नाही, क्वेश्चन करत नाही, का हे विचारत नाही, तो फक्त ऑर्डर फॉलो करतो, घेतो. आणि कॉन्शियस माइंड क्वेश्चन करतो, विचार करतो, तर्क लावतो. कॉन्शियस माइंड हा सगळं समजतो, बोलणं, ऐकणं. पण सबकॉन्शियस माइंड जो आहे तो फक्त चित्रीकरण समजतो, इमॅजिनेशन. हे रिझन होतं की अंकलिपी जी होती लहानपणी त्याच्यामध्ये उलारानं ऊ आणि ऊ समोर उखळ होतं, चित्र असायचं. म्हणून आपल्याला ते इथे राहायचं. तुम्हाला माहित आहे किती अशी नावं आहेत जी तुम्हाला लक्षात आहे? याला काय म्हणतात? बरं, याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? अशी किती नाव आहेत तुमच्या जीवनात जे तुम्हाला लक्षात आहे? पाहिल्याबरोबर पटकन लक्षात आहे. किती नाव आहे? करोडो. कशी लक्षात झाली हो? पाठ केलं होतं का? नाही, सिंपल. इमेज समोर आली आणि कोणतरी सांगितलं याला हे म्हणतात, बरोबर? इमेज, इमॅजिनेशन. काही पण वाचल्यानंतर जर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर समजून घ्या काय असतं. एक टेक्निक सांगतो.
समजून घ्या सबकॉन्शियस माइंड काम कसं करतं. एक सेकंडासाठी डोळे बंद करू शकतो. डोळे बंद करा सगळ्यांनी. आणि मी सांगतोय ते करायचं आहे. ठीक आहे, डोळे बंद करा सगळ्यांनी. वरचे पण साईडचे पण सगळ्यांनी डोळे बंद करा. इमॅजिन करा. ठीक आहे, कुठलीच गाय तुम्हाला दिसत नाही. मी सांगतोय, लक्ष द्या, मी सांगतोय ते करायचं आहे. कुठलीच गाय तुम्हाला दिसत नाहीये. ना पांढरी गाय, ना लाल गाय, ना ती गाय कुठल्या कुट्याला बांधलेली आहे, ना तिच्या समोर चारा आहे, ना कुठलं वासरू तिचं दूध पित आहे. कुठलीच गाय दिसली नाही पाहिजे. काय होत आहे? पण मी नाही म्हटलं होतं ना. तर पुन्हा एकदा डोळे बंद करा. इमॅजिन करा. इमॅजिन करा तुमचे आई बाबा. इमॅजिन करा. इमॅजिन करा त्यांचे डोळे. बघा त्यांच्या डोळ्यात. रोज तुम्ही घरून निघता तेव्हा तुमच्याकडे काय अपेक्षा असतात, काय बघून ते तुमच्यासाठी एवढी धडपड करताय. इमॅजिन करा. इमॅजिन करा हे सगळं. इमॅजिन करा. काय येत आहे? जे सांगितलं ते येत आहे ना? का आधी नाही सांगितलं, नका करा तरी केलं, आता करा तरी केलं. कारण काय? गाय म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गायचं. ओके, नाव पुन्हा डोळे बंद करा. नाव इमॅजिन अबाउट लॉरेन. LOREN. लॉरेन. इमॅजिन करा लॉरेन. इमॅजिन करा लॉरेन. काय असतं लॉरेन? आलं काही डोळ्यासमोर? शोधत आहे ना? शोधत आहे की नाही? कारण तुम्हाला लॉरेनचा अर्थ तर माहित पाहिजे. इथं जर एखादं स्पॅनिश समजणार असतं ना, त्याच्या डोळ्यासमोर गाय आली होती. कारण गाईला स्पॅनिश मध्ये लॉरेन म्हणतात. आम्हाला अर्थ माहित नाही म्हणून चित्र आलं नाही. सेम ॲज इट इज जेव्हा तुम्ही अभ्यास करता, अभ्यास करत असताना जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा आपली दोन इंद्रिय काम करतात. कोणती? दोन सेन्सेस काम करतात. डोळे आणि माइंड. सिक्स सेन्स झाला आपण म्हणतो. काय करतो आपण? डोळ्यांनी सतत वाचतो आणि डोक्यात विचार भरतेच. आपल्या हे लक्षात केव्हा राहणार? जेव्हा जे वाचतोय हे डोकं जेव्हा तिथे इन्व्हेस्ट करू त्या लाईनवर, आणि ते वाचत असताना जे वाचतोय ते इमॅजिन करणार की हे कसं असणार, काय असणार, कोण होता कुतुकुती, कसा दिसत असणार, हडप्पा काय आहे, हे जेव्हा इमॅजिन करणार, त्याला चित्रीकरण करणार. जरुरी नाही परफेक्ट, आपल्या हिशोबाने चित्रीकरण करा. हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा एक लिंकिंग मेथड तुमच्यामध्ये सुरू होते. एक लिंकिंग मेथड. ही लिंकिंग मेथडच आहे जे तुम्हाला कितीतरी काळापर्यंत या गोष्टी लक्षात ठेवायला मजबूर करते आणि ते तुमच्या आज सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअर होतात. कळलं? हे तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये स्टोअर होतात. जर या प्रकारे तुम्ही इमॅजिन करून जर स्टडी केली तर. अदरवाईज नुसतं घेतली पुस्तक वाचली असं होत नाही. एक वातावरण बनवा पुस्तक घेतल्यानंतर. पुस्तक घेतल्यानंतर एक वातावरण बनला की हा अभ्यास मी का करतोय. आमचा अभ्यास कसा असतो? पास व्हायसाठी, ग्रेड मिळवायसाठी, पोस्ट मिळवायसाठी नाही. आमचा अभ्यास, मी आज अभ्यास करतोय का? कारण मला माझी स्वप्न पूर्ण करायची. मी अभ्यास करतोय कारण का? मला ही पोस्ट मिळवायची. मी अभ्यास करतोय कारण का? माझ्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, त्यांच्या गरजा, त्यांच्या अपेक्षा, हे सगळं मी यासाठी अभ्यास करतो. आमचा पर्पजच चुकीचा आहे अभ्यास करण्याचा. आमचा पर्पज काय असतो? पास होण्याचा. आणि जेव्हा हे असते तेव्हा अभ्यास बोर वाटतो. बोर का वाटतो? हेच रिझन आहे, कारण पर्पज क्लिअर नाही. एक वाय शीट बनवा. एक पेपर घ्या छोटासा, त्याच्यावर लिहा वाय शीट. मला हा अभ्यास का करायचा आहे, हा अभ्यास केल्यानंतर माझा काय फायदा होणार आहे. कारण अभ्यासाला ज्याला तुम्ही भीता ना, ती एक छोटीशी पायरी आहे. यश अजून दूर आहे मित्र. हे अभ्यास एक छोटीशी पायरी आहे. त्याला तुम्ही त्या वेळेची किंमत तो जाणतो जो त्या वेळेमध्ये असतो. आम्हाला माहित होणार नाहीये. आम्हाला माहित होणार नाही आमच्या वेळेची किंमत काय. त्याच्यामुळे वेळेची किंमत करा. ह्युमन बीइंग इज लाईक अ टाइम बॉम्ब. आपल्याला माहित नाही ते टायमर किती सेट केलेला आहे. सगळ्यांना मरण आहे. जेव्हापर्यंत आहे ना तेव्हापर्यंत काहीतरी करायचं आहे. जेव्हापर्यंत आहे तेव्हापर्यंत काहीतरी करायचं आहे. हाती काहीतरी लावायचं आहे आणि त्यासाठी काहीतरी करायचं आहे. आज नाही करू ना तर उद्या काही करू शकणार नाही. निर्णय आज घ्यावा लागेल. आज निर्णय घेऊन त्या निर्णयावर ठाम राहावं लागेल. त्यावर प्रयत्न करावा लागेल. आपले एफर्ट द्यावे लागेल. आपली जिद्द जागवावी लागेल. आपली विचारसरणी बदलावी लागेल. आपला एक ऍटिट्यूड बदलावा लागेल की यस ही एक्झाम आहे, हे मी देणार. पास होण्यासाठी नाही तर मला वातावरण चेक करायचं आहे एक्झाम देण्याचं. मला चेक करायचं की मला भीती वाटते का. आमचं कसं आहे, आम्हाला उत्साहच नाही. उत्साही व्हा ना यार. उत्साही व्हा. पुढचे 5 वर्ष तुमच्या आयुष्यातले सगळ्यात महत्वाचे 5 वर्ष आहेत. आज ठरवा. आजपर्यंत काय झालं सोडा, डोक्यातून काढून टाक. आज ठरवा या 5 वर्षात मला माझ्यासोबत काय करायचं, कुठं बघायचंय मला स्वतः. माझ्या नावासमोर काय डेझिग्नेशन हवी आहे, माझ्या घरासमोर काय हवं आहे, गाडी हवी आहे की सायकल हवी आहे, मला डिसाईड करायचं. आज निवडा. आज निर्णय घ्या कारण आज वेळ आहे.
जेव्हा वेळ हातातून निघून जाईल तेव्हा विचार करण्यात अर्थ नाही की मी पण होऊ शकलो असतो, पण माझी परिस्थिती बरोबर नव्हती. परिस्थितीला जिम्मेदार देऊ नका. परिस्थिती ही आपण बरेचदा निर्माण करतो. आपलं वातावरण बनवा, मानसिक वातावरण की मला करायचं आहे. अभ्यासाचं एक वातावरण असतं, उठली पुस्तक घेतली असं होत नाही. अभ्यासाचं सुद्धा एक वातावरण असतं आणि ते वातावरण घेऊनच आपला अभ्यास आपण करायचा असतो, हे लक्षात ठेवा. आपल्याला कसं आहे, हवंय सगळं काही पण द्यायचं नाहीये काही. आम्ही कंजूस झालेलो आहे. एफर्ट देण्यामध्ये कंजूस, अभ्यास करण्यामध्ये कंजूस, लायब्ररीत बसण्यामध्ये कंजूस, प्रत्येक बाबतीत आम्ही कंजूस झालेलो. आणि बंद करावं लागेल, बंद करावं लागेल. जेव्हापर्यंत हे चालत आहे तेव्हापर्यंत हाती काही लागणार नाही. आपले एफर्ट आपल्या यशासाठी द्या, दुसऱ्यांना या अपयशी ठरवण्यासाठी नाही. जसं मगाशी सरांनी म्हटलं, यस तो पॉइंट. आमचं कसं झालंय, आम्ही जर फोकस करू शकत नाही ना, आम्ही दुसऱ्याला करू देत नाही. आपली संस्कृती आहे जरा, आपल्या देशामध्ये जरा हे आहे वातावरण काय की आम्ही आमच्या सक्सेससाठी धावत नाही, आम्ही दुसऱ्याला अपयशी करण्यासाठी धावत असतो. एक छोटीशी स्टोरी सांगतो आणि थोड्या वेळाने थांबतो. अमेरिकेमध्ये एक रिसर्च केली बेडकांवर. तर मग बेडकांवर रिसर्च करायचे म्हणून जगातून सगळे बोलवले. कंटेनर आलं, शिप उतरलं, कंटेनर ठेवलेले. फ्रान्स किती बेडकं? 100. सुपरवायझर तयार. जर्मनी, UK सगळे 100. एक बॉक्स होता, त्याला झाकण नव्हतं. आणि हे कुठलं आलेलं आहे? इंडियाचं. हे झाकण नाही, खूप झापलं सुपरवायझर सैनिकाला. मूर्ख आहात ना तुम्ही लोक, तुमचं लक्ष नाही आहे. अरे हे झाकण उघड आहे, यातले बेडकं बाहेर गेले असतील. जर आणायचा पेपर आणला, बघितलं, मोजन किती आहे? मोजले 100. पण याच्याजवळ कोण उभं होतं? त्या सैनिकाला विचार. सैनिकाला बोलवलं, म्हणे साहेब आई शपथ, जेव्हापासून हे कंटेनर निघालेलं आहे तेव्हापासून मी याच कंटेनर बरोबर आहे. सगळे कंटेनर मी सोडून दिले. पाहिलं मी एक बेडूक बाहेर निघायचा, 2 टांग खिचे. मी इथं राहणार, तू इथं राह. जरा विचारा स्वतःला, आपलंही असंच होत आहे का? आपलंही असंच होत आहे का? आमचं लक्ष आमच्याकडे नाहीये. मी काय करू शकतो याच्याकडे आमचं लक्ष नाही आहे. तो कसा करणार नाही याच्यासाठी आमचे एफर्ट चाललेले. आपला वेळ आपल्यासाठी गुंतवा मित्रांनो, आपला वेळ आपल्यासाठी गुंतवा. जे लोक तुम्हाला म्हणतात ना खाली, तुम्हाला म्हणतात ना, जे लोक तुम्हाला नीच दाखवण्याची प्रयत्न करतात, जर असं होत असेल तर एक लक्षात ठेवा, तुम्ही वरताय याचा. तुम्ही वरताय म्हणून तो खाली ओढण्याचा प्रयत्न करतात. आणि जे जळणारे लोक आहेत, जे तुमच्यावर जळणारे लोक आहेत त्यांच्यावर प्रेम करा मित्रांनो, कारण हेच ते जळणारे लोक आहेत. हे सतत तुम्हाला हा भास देतात की तुम्ही माझ्यापेक्षा बेटर आहात म्हणून मी जळतो. जळूया या लोकांना, जळूया जितकं जळायचं. आपल्याला आपलं जळवायचं, आपल्याला आपलं नशीब घडवायचं आहे, आपल्याला आपलं एक अस्तित्व निर्माण करायचं आहे. काय आयुष्यात कमी आहे विचारा जरा. का सुखी नाही? एका विद्यापीठामध्ये गेलो होतो, तिथे प्रश्न मुलीने विचारला, सर आनंद का नाही? आनंद यासाठी नाहीये कारण आमच्या हाती जे आहे ना ते आम्हाला त्याची चव नाही, आम्हाला त्याची जाणीव नाही आहे. आज तुमच्याकडे कपडे आहेत की नाही? आहेत ना. लाखो लोक बिना कपड्याने बाहेर झोपतात, लाखो लोक. आज आपल्याला 2 टाइम जेवण मिळतंय. आजही कितीतरी लोक स्वप्न घेऊन झोपतात की एक दिवस 2 टाइम जेवण मिळेल. कितीतरी लोक, लक्षात ठेवा. आपल्याकडे घर आहे, लाखो लोक याच देशातली गोष्ट करतोय. लाखो लोक फुटपाथवर झोपतात आणि स्वप्न बघतात की एक दिवस त्यांच्या डोक्यावर घर राहील. आम्ही तरी खुश नाही, कारण आमचं कसं आहे, जे आमच्याकडे नाहीये ना आम्ही त्याच्याकडे धावतो. जे आमच्याकडे नाहीये ना आम्ही त्यासाठी रडतोय. पण जे आहे ना त्याला वापरून आम्ही पुढे जात नाही. आम्ही वापरून ते पुढे जात नाही. जर तुम्हाला खरंच काहीतरी मिळवायचं आहे ना तर जे आहे, जे प्राप्त आहे ते पर्याप्त आहे. आणि जे नाहीये त्यासाठी प्रयत्न करा, प्रयत्न चालू दे. पण जे आहे त्यामध्ये आनंद मिळवा मित्रांनो. आज वेळ आली आहे डोक्याने चालण्याची, कारण माझं मत आहे जे लोक पावलाने चालतात ते फक्त अंतर गाठतात, पण जे डोक्याने चालतात तेच मात्र ध्येय गाठतात. आजच्या या सेशनला मी इथेच थांबतो. थँक्स अ लॉट श्रीकांत सर की त्यांनी इतकं छान उपक्रम इथे राबवलेला आहे. थँक्स अ लॉट अंधारे सर, काळे सर, आणि थँक्स मोनिका मॅम आणि त्या दुसऱ्या मॅम. थँक्स टू ऑल यू. मला ऐकलं शांततेने. भरपूर काही अजून आहे कॉन्सेप्ट, पण वेळ कमी असल्यामुळे आणि तुमचे प्रश्न असतील तर त्यावर उत्तर पण आपण देऊया. जय हिंद, जय भारत. ज्यांना माझा नंबर हवा असेल ते नोट करू शकता. कधीही टेन्शन आला फोन करा, वेळ बघू नका, कारण टेन्शन ही वेळ देऊ पाहून येत नाही. त्याच्यामुळे बिंदास फोन करा. 9860 77 5149 9860 77 5149. सेकंड नंबर 808 707 5149. Myself Sumit Urpudkar, SUMIT URKUDKAR. Thank you.